नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज बार्शी. आपण पाहिलं असेल की आज सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. मग इव्हन शैक्षणिक का मागं तर आपण पाहिलं असेल की शैक्षणिक 2025-26 हे देखील एक अकॅडमिक ऑनलाईन धोरण झालेलं आहे. 11वी विद्यार्थी असू दे, त्यांची प्रोसेस जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऑनलाईन झालेली आहे. पण आतापर्यंत अशी प्रोसेस ऑनलाईन नव्हती. ही सर्वप्रथम झालेली आहे. तर याचा फटका विद्यार्थ्यांना होईल का? किंवा कशाप्रकारे त्यांचा गोंधळ होणार आहे? कालच 10वीचा निकाल, परवाच्या दिवशी 10वीचा निकाल लागलेला आहे. तर विद्यार्थ्याची आणि पालकाची काय संभ्रमावस्था असेल? तर या संदर्भात आपण जे की आज पाहिलं असेल की आपल्याला की ISO मानांकित आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा याच्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेली महाराष्ट्र विद्यालय या शाळेमध्ये आहोत. तर या शाळेने एक धोरण राबवलेले आहे. याची या सर्व विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये या संदर्भात या ठिकाणी धोरण राबवले. तर हे धोरण काय आहे? कशाप्रकारे हे राबवणार आहेत? आपल्याबरोबर मुख्याध्यापक आहेत दावणे मॅडम. मॅडम काय सांगता येईल? म्हणजे आज पाहिलं असेल की सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि शाळा देखील आता मागे राहिल्या नाहीत. तर 11वीच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन प्रोसेस देखील ऑनलाईन झाली. काय सांगता येईल? ऍडमिशन प्रोसेस 11वीची जी ऑनलाईन होती ती फक्त मेट्रो सिटीमध्ये होती आतापर्यंत. शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासून ही ऑनलाईन प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये अगदी ग्रामीण भागातून सुद्धा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही प्रक्रिया जी आहे ती दिनांक 19 मे 2025 ते 28 मे 2025 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः मोबाईलवरून किंवा महाई सेवा केंद्रावरून किंवा अधिकृत केंद्रावरून शासनाच्या महा FYJC ऍडमिशन या अधिकृत संकेतस्थळावरून फॉर्म भरणं अनिवार्य आहे. या फॉर्मनुसार तुम्हाला तुमचं कॉलेज सिलेक्ट करण्याचा अधिकार राहणार आहे. तुम्हाला फॅकल्टी निवडण्याचा अधिकार राहणार आहे. तुम्हाला विभाग, अ, जिल्हा, तालुका आणि शहरामधल्या शाळांना तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. अशी ही साधारण एक प्रोसेस आहे. आम्ही या प्रोसेसमध्ये जेव्हा विचार करायला लागलो, की 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत शहरी भागात होती. पण ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, तेव्हा असं लक्षात आलं, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांमध्ये ह्या बाबतीत संभ्रमावस्था आहे. आतापर्यंत होणारी ऑफलाईन प्रक्रिया जी होती ती पूर्णपणे याच्यापेक्षा वेगळी होती. आणि उद्देश हाच आहे आमचा, की या प्रक्रियेपासून, या प्रवेशापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहणार नाही आणि तो वंचित राहू नये म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र आम्ही सुरू करतो आहोत. या मार्गदर्शन केंद्राचा उद्देश हाच आहे, की ग्रामीण भागातला विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकेल. त्याला ज्या काही अडीअडचणी येणार आहेत त्या अडीअडचणी आमच्यापर्यंत येऊन तो पूर्ण करू शकेल. या मार्गदर्शन केंद्रामध्ये त्याला फॉर्म कसा भरायचा, कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तू कशा पद्धतीने शाखेची निवड करायची आहे किंवा इव्हन कॉलेजची पण निवड करायची आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मार्गदर्शन केंद्रावरती त्याला मार्गदर्शन देणार आहोत. याच्यासाठी आमची एक टीम आहे. या टीम मध्ये आम्ही या लोकांना सूचना दिलेल्या आहेत, की कुठल्याही वेळी आर्ट्सचे लोक आणि सायन्सचे लोक मिळून हे काम करणार आहेत. आमच्याकडे 2 फॅकल्टी आहेत, आर्ट्स आणि सायन्स. आणि त्यासाठी कुठलाही विद्यार्थी माहितीपासून वेगळा राहू नये. पालकांना पुन्हा असं होऊ नये, की आपण ह्या 4ही फेऱ्या पूर्ण केल्या नाहीत. इव्हन 4 फेऱ्या आहेत त्याच्यामध्ये. 4 फेऱ्या पूर्ण केल्या नाहीत आणि आपलं ऍडमिशन राहिलेलं आहे. ही वेळ पालकांवरती आणि मुलांवरती येऊ नये. त्यामुळं परवा दिवशी निकाल लागल्यानंतर आम्ही लगेचच मार्गदर्शन केंद्र चालू करतो आहोत. यामध्ये जी माहिती ऍडमिशनच्या संदर्भातली आहे ती सगळी माहिती आमच्या मार्गदर्शन केंद्रावरती विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपलब्ध होणार आहे. मॅडम, हा फॉर्म भरण्यासाठी काही फी आकारणार आहेत का? आणि त्याच्यामध्ये काय प्रोसेस तुम्ही करणार? ऑनलाईन फॉर्म भरून देणार आहात का? कशाप्रकारे प्रोसेस असणार? या प्रोसेसमध्ये आम्ही फॉर्म भरून देणार आहोत. शासनाची काही जी ₹100 फी आहे तेवढी घेऊन आम्ही बाकी कुठल्याही प्रकारची फी न आकारता विद्यार्थ्यांपर्यंत मार्गदर्शन केंद्रातूनच ही माहिती देणार आहोत आणि आमच्याकडे फॉर्म भरण्याची सुविधा आम्ही चालू ठेवणार आहोत. आता यासाठी काही हेल्पलाईन नंबर आहे का दिलेला, की जेणेकरून विद्यार्थ्याची गैरसोय होणे, पालकाची गैरसोय होणे या संदर्भात काय सांगता येईल? हो, यासाठी आमच्याकडे अ, विज्ञान विभागासाठी श्री पाटील आर्यस सर काम करणार आहेत. त्याचबरोबर श्री गळके SV सर काम करणार आहेत आणि कला विभागासाठी श्री राऊत सर आणि श्री बागल सर काम करणार आहेत. त्यांचे नंबर्स पण आम्ही मुलांना देणार आहोत. भले त्या मुलांनी मोबाईलवरती किंवा इतर कुठल्याही नेट कॅफेवरती जाऊन फॉर्म भरला आणि ते भरत असताना अडचण आली आणि या फोनवरती त्यांनी कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा त्यांना फोनवरून पण आम्ही मार्गदर्शन करण्याची सोय ठेवलेली आहे. पाहिलं असेल की महाराष्ट्र विद्यालय हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संस्थेचं काम करत आहे. आणि आपण पाहिलं असेल की
महाविद्यालय मोठं आहे आणि त्यांचं जसं विद्यालय मोठं आहे तसं त्यांची प्रक्रिया देखील चांगली मोठी आहे आणि आपण पाहिलं असेल की काल कुठेतरी शिक्षण धोरण जाहीर झालंय की ऑनलाईन प्रक्रिया. परंतु यांच्या लगेच तत्परतेनुसार जो विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये संभ्रम जो निर्माण होणार आहे किंवा आता जो होत आहे, त्याला कुठेतरी पटकन आळा बसावा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी या शाळेने ऑनलाईन प्रक्रियेचे या ठिकाणी केंद्र उभारलेलं आहे आणि त्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील शिक्षकांचे देण्यात आलेले आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, की ज्या लोकांचा संभ्रम आहे, की काय करायला पाहिजे आता? तर महाराष्ट्र विद्यालय एक चांगला पर्याय या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि तुम्ही या संकेतस्थळाला किंवा केंद्राला इथे भेट द्यावी आणि जो तुमचा काही संभ्रम आहे तो दूर करावा. कागदपत्रामार्फत असू देत किंवा फॉर्म कसा भरायचा आणि या ठिकाणी देखील फॉर्म ते भरून देणार आहेत आणि जो तुम्हाला त्या ठिकाणी 10 शाळा निवडायच्या आहेत. तर 10 शाळेचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे आणि 10 शाळेमध्ये तुमचा कोणत्याही शाळेमध्ये तुमचा म्हणजे जसं तुमचा क्रमांक तुम्ही लावलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. तर निकोंचक व्हावा आणि तुम्ही बिनधास्त या ठिकाणी यावं आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस करून घ्यावी. 19 तारखेला या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होत आहे. तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा या संदर्भात या ठिकाणी आपण आलो आहोत. कॅमेरामन स्वामी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.